वसुदेवं सुतं देवं गोपचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः दयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा लाडलो पावन झालो चिराचरी पांडुरंगा करू परतमन मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या गुरुबाजाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या असून स्वभावालू तुझ्या ठाया गर्भादृष्टी पाहे मदगड पंढरी राया सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा आवो स्वामी तुझ्या देवाया वैन करावा भेरो नमो त्या गणेशाने गौरी हराला माहुर वासने सत्रे लुकेला बोधाजे बलगंडे श्रीकृष्ण नाथा हरे गावे जन्म मुडाण्याला मुक्ताय पिता भगिरा दयाला एकनाथ नाम जा भाग्यवंता नमस्कार मुक्ताय माता दशे मावसे नाता स्वभाव नंद्यार्दे मनाते कडे लग्न आता एकनाथा नमस्कार माझा संसारी नाही रमलाच जीव दुःखी समाजातील वेळात जीव सन्मार्गी लावे लोका समजता निजाम शाळा चालू पिढीला वसते गुरात देवश बाळ मेळा हरिरूप जाला गुरेगाय माता नमस्कार माता घंटादे भाजे करा दान थोडे सुख शांती लाभे ज्ञान तिकडे दानास मागे हान राता नमस्कार माता परमात्मा परब्रह्म हा मंत्र गावा भागवते एकादशी नित्य ठेवा काशी पुरे करते मुळाण्यात राहता नमस्कार माता श्री संत एकनाथ महाराज गुरुवारे महाराज की जय श्री संत वलखंडे महाराज की जय पुंडरी गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज पार्वती पदे हर हर महादेव महाराजांचा कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा चतुर्मास सोहळा आणि त्या निमित्तानं आपण श्री क्षेत्र मुळाणाते इथं मंदिरामध्ये ग्रुपमध्ये येत असतो आणि सर्वांच्या सहकार्यातून हा आनंद उत्तराउत्तर हा वाढत चाललेला आहे आणि आजच्या या पवित्र एकादशी दिवशी 11वा अध्याय श्लोक क्रमांक 51 मूळ क्रमांक आहे 1111 आणि या ज्ञानोबर यावरून सांगायचं तरी गुरु दावल्या वाटा देवी देऊया एक विवेक देता दुनिया मलकता हे ज्या गुरु महाराज जे वाट दाखवतात त्या वाटेबरोबर आपल्या बुद्धीचा मळ हा धुवायचा आणि तुम्ही आम्ही सर्व जीव अज्ञान आहोत आणि या अनाथ आहोत आणि अनाथ असणाऱ्या जीवाला सनात करण्याचं काम हे सद्गुरूंनी केलं. प्रत्येक जीव जन्माला येतानाही अनाथ होता, आताही अनाथ आहे आणि शेवटला आपण अनाथच म्हणून जाणार. येताना कोणी संग आलं नाही, जाताना कोणी येणार. आणि मनातला जो कार्यकाळ आहे तर या कार्यकाळातले नाते सगळे जन हे सुखाचे घेतल्या दिल्याचे नांत काळीचे कोणी नाही का. येत असताना आपण नग्न अवस्थेमध्ये आलो आणि जात असताना याचा नियम आहे गुरुपुराणामध्ये की माणूस मरण पावल्यानंतर त्याला आपण चिठीवर ठेवतो सर्व ठेवतो ना, तर त्यावेळेला त्याची सर्व क्रिया करून
मंत्र उच्चार करून त्याच्या अंगावरचं सर्व वस्त्र काढायचं. काहीतरी आपण धुतराशिवाय टाकत नाही, पण ते सुद्धा काढायचं आहे. याचा अर्थ असा आहे, क्या लेख करतो आया जग में, क्या लेख करतो मोठे बांधकर आया जग में, हात पसारे शिया राम बोलो. म्हणजे येतानाही काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. मग येताना आणलं नाही का, आपण घेऊन आलो आणि जाताना सुद्धा न्यायचं आहे. तसं काल्याच्या करून काही हा बघा, खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे. म्हणजे आपल्या खांदी भार कोणता आहे तर कर्माचा. आपण येताना कर्म घेऊन आलो आणि जर भूक असेल तर मोक्षाची भूक आहे. आणि जर खेळायचं म्हणजे काय खेळायचे सुख म्हणजे संसार हा खेळ सांगितला तुम्ही नाही का. त्याचा गारुड्याचा खेळ विशेष तैसा हा संसार पाहता पाहता. म्हणजे गारुड्याचा खेळ क्षणभर आहे. गारुड्याचा खेळ खरा नाही, त्या माणसाचा संसार सुद्धा खरा नाही. संसार अपूर्ण आहे आणि परमार्थ पूर्ण आहे. मग आपल्याला अपूर्ण असणारा संसार जरी असत्य असला, मिथ्य असला, माया जरी असला तरी आपण नको त्या गोष्टीला माझं म्हणू आपण त्या संसारात सर्व लोक गुंतलो. मग अपूर्ण संसार जाईपर्यंत होता राहणार आहे. आता बा आपण केवढं जरी घर बांधलं तरी घराला आतापर्यंत कळस म्हणून बसवला. पण मंदिर लहान जरी बांधलं असं तर मंदिराच्या कामात कळस जेपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तेपर्यंत मंदिर हे पूर्ण होत नाही. कारण मंदिराचं ठरलेलं आहे. मंदिरामध्ये कासव, घंटा, मूर्ती, मंदिर आणि कळस हे 5 असल्याशिवाय मंदिराला पूर्ण आहुती गमन होत नाही. म्हणून मंदिर केवढंही बाजू द्या, पण जर कळस नसला तर मंदिर हे अपूर्ण आहे. म्हणून त्याला होत नाही. मग मंदिर लहान आहे पण तरी कळस. लक्षात घर आपण मोठं बांधलं पण घराला कळस नाही. त्याचं कारण असं आहे की संसार अपूर्ण आहे आणि परमार्थात पूर्ण आहे. मग पूर्ण असणारा परमार्थ, मग आपल्याला आपण संसारात अपूर्ण आहोत. मग पूर्ण असणाऱ्या परमार्थामध्ये आपला प्रवेश करायचा आहे. सद्गुरूची वाचून सापडे ना आणि धरावे त्याचे पाय वेळोवेळा. कारण सद्गुरूची संगत फार महत्वाची आहे. तेव्हा आमचा रोजचा विषय ते चालू आहे. रात्री एकनाथी भागवत चालू आहे लक्षात घ्या. आणि एकनाथी भागवतामध्ये रातचा विषय असा होता की सद्गुरू साधूला शरण निघाले. म्हणजे साधूला शरण गेल्यानंतर तुम्ही आम्ही साक्षात साधूच्या चरणावर भगवंताची भेट होते. कोणाच्या? साधूच्या. बरं, महाराजाच्या नाही. महाराज आता नाही झाले, कारण प्रत्येक गावात 2-4 महाराज झाले गेला. आणि महाराज करा ना भजे तळणारालाही महाराज म्हणतो. माळ घातली तरी महाराज म्हणतात. महाराजाच्या काही मोठी गोष्ट. आणि सगळ्या स्वरूपात सांगू, एखादं मंदिर बांधलं महाराज झाला का? एखादा आश्रम केला महाराज झाला का? 10-5 शिष्य गेली महाराज झाला का? महाराज एक उपाधी आहे. याचं काही नाही. उलट झालं कसं वाटा का, मी नेहमी सांगत असतो की संसारिक जीवाला लेकरावालाची चिंता आणि महाराजाला आश्रमाची. म्हणजे मोकळं आहे का? नाही. म्हणून जुने लोक काय म्हणायचे, साधूचं कुळ नदीचं मूळ. हो नाही. पण झाला असं की साधू इतका गुंतला, महाराज इतके गुंतले नको त्या भागेत लक्षात बा. कुणाची निंदा म्हणून नाही, तुम्ही प्रत्येकाला बा प्रत्येक महाराजाला गाडी अति महत्वाची झाली काय? गाडी आश्रम अति महत्वाचं, मंदिर अति महत्वाचं. एखादा माणूस आहे का म्हटलं काहीच नाही, संध्याकाळ झाली की मुक्काम आहे. उद्या सकाळी कोणी आहे का आपल्या भागामध्ये? नाही. मग उपाय आहे की नाही? अहो तुम्हाला जी चिंता आता प्रत्येकाला काही मित्र राहतो तुमच्या की नाही? तुम्हाला मित्राची चिंता आहे की नाही? बाबा आता बिल भरला लागते, महाराजाला चिंता आहे तुम्ही भरायची असतं माणूस आहे ना. जसं तुम्हाला आपल्या संसारिक जीवाला चिंता आहे. आता आमच्या घरी मुलं मुली, आमच्या मुली येतील, जावं येतील, त्याला खाया पिया करायला लागेल, काही आता पाहुणचं चिंता आहे ना जाव्यात. तशी प्रत्येक महाराजाला चिंता की आमच्या घरी माणसं मोठमोठे आमच्या आश्रमात आली पाहिजे. आणि जर नाही तर आश्रम बंद पडेल की बरोबर की नाही? सहज विचार करणं बसल्या. अहो तुम्ही एक गाड्या घेतल्या, आम्ही गाड्या घेतल्या, बरोबर आहे. आता प्रत्येकाने घेतली गाडी फुकट आली का? आपण गाडीत बसलो. आता मोटरसायकल काढली तर आणली, पाण्यावर आल्या का? आता आम्ही एक मोटरसायकल आणली, पाण्यावर आली का? म्हणजे ती चिंता लागली नाही बरोबर भरायची. मग आपण मोकळे झालो का? नाही. याचा अर्थ असा आहे की संसार हा फक्त लग्न केलं म्हणजे संसार नाही. तर
भोगासाठी लग्न नसून आदर्श जीवन. बरोबर आहे. लग्न म्हणजे संसार नाही. संसारात अनेक गोष्टी असतात, अनेक. म्हणून तुम्हा मला अपूर्ण असणारा संसार, तर या संसारातून मुक्त व्हायचा आहे. मग मुक्त होण्यासाठी सद्गुरूची कृपा फार महत्वाची आहे. मग सद्गुरू त्या हिशोबाला आता काय ना शिष्यमंडळ कोणी करायला या काही मोठी गोष्ट राहील नाही. बरोबर आहे. कारण झालं कसं माहिती आहे का, एक माणूस सगळ्याला पडलं असं काय आहे का? नाही पडत. अहो घरात जर आपण 5 माणसं असले तर मायकून 3 राहतो बाबा कोण म्हणजे पडले का घरचे माणसं एका गावात एका माणसाला सगळ्याच माणसं असं काय आहे का? बरं न मानाचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, सगळ्याला पटत अशाचा भाग नाही. काहीला प्रगती सहन होत नाही, काहीला माणसं येऊन आमच्या पुढे चालत हे सहन होत नाही, काहीला संख्य माणसं सहन होत नाही. म्हणजे सहन होण्याचे अनेक कारण एक आहे का? अनेक कारण आहेत. म्हणून काय करायचं की आपलं जीवन जर बदलायचं असं तर महाराज किती श्रीमंत आहे, त्याची दाढी किती मोठी आहे, की गंध किती मोठं लावते, त्याच्यापेक्षा ते ज्ञानी किती आहे, त्याच्यामध्ये वैराग्य किती आहे, ते ज्ञानी किती हे फार महत्वाचं आहे ना. साधू दिसाय चांगल्यापेक्षा असा आहे हा महत्वाचा आहे. एखादा बाबा फार सुंदर दिसते बा, यापेक्षा ते ज्ञानी किती आहे हे फार महत्वाचं. असं काय करतो, कारण दिसते ते नसणार एक दिवस, दिसते ते संपणार की नाही. आता इतके सुंदर हे झाडं सगळे परिस्थितीच आहे. बरोबर आहे. आता हे जाऊ द्या, शिमगा द्या, एकही झाडाला पान राहत पण आता दिसायला राहणार आहे का? राहणार नाही. म्हणणार नाही म्हणजे दिसणारी एकही वस्तू राहणार नाही. उपजे ते नाशे नाचले ते फळरूपी दिसे, जे काय घटिका येतो देशीत बरोबर का. म्हणजे दिसणार हे दिवस जाणार आहे, लयाला जाणार आहे. याचं कारण असं आहे की आपण ज्या गावामध्ये आलो त्याला मृत्यू नगर म्हणतात, लक्षात घ्या. आणि येतं प्रत्येक वस्तू किती चांगलं राहू द्या, त्या वस्तूला भगवंताने काय केलं, प्रत्येक वस्तू किती प्रत्येकाला फळापेक्षा फळ सुंदर असतं, माणसापेक्षा माणसं सुंदर राहतं, एखाद्या वस्तू सुंदर राहतात. तुम्ही पहा ना, पूर्वीपासून आपण जे वापरत वस्तू आलो तर त्या सुंदर वस्तू बनत पुढे चालले की नाही. प्रत्येक चांगल्या वस्तू बनत म्हणजे प्रत्येक वस्तूला वस्तू चांगली येणार. म्हणजे या संसारामध्ये आपण येत असताना जरी आपण काही सामग्री आपल्यापाशी जी असत तर याच्यापेक्षाही आपल्याला मोठी सामग्री करायची महत्वाचं आहे. सामग्री म्हणजे काय, फक्त एकच आहे की माणसाच्या संग पैसा येत नाही, गाड्या येत नाही, शेती येत नाही, घर येत नाही, अंगावरचे वस्त्र येत नाही, अलंकार येत नाही, फक्त ज्ञान संग केलेला परमार्थ संघ येते. मग केलेला परमार्थ संघ येण्यासाठी तो ही परमार्थ निका होणं महत्वाचं आहे. निका मग निका परमार्थ जर संघ आपला जर यायचा असेल तर निका परमार्थ करण्यासाठी निका साधूची गरज आहे. निका साधूची तुम्ही लक्षात घ्या ना. अहो साधूचाच मोह गेला नाही, आपल्या गुरुचाच मोह गेला आपला जाईल का? नाही जा. मग जर आपला जर मोह घालायला काय करायला लागलं, पहिला आत्महाराजापाशी पैठणच्या एका स्त्रीने का मुलाला घेऊन गेले. बाबा आमचा मुलगा फारच गुळ खातो, त्याला काहीतरी सांगावं. म्हणजे आता नाथ बाबा म्हणले बाबा असं करा, आता राहू द्या, ते पुढच्या सोमवारी बाई मुलाला घेऊन गेली. पुढच्या सोमवारी आले, पाया पडल्या आणि नाथ बाबाला सांगितलं मी बाबा आजपासून गुळ खाऊ नको, बरं गुळ हा चांगला नाही, गुळ खाल्ल्याने भाऊ होते, म्हणजे गोड खाल्लं काय क्रीम होत होतं, खाऊ नाही गोड. आता बाई हसू लागली, बाबा हे तुम्हाला इतकं सांगायचं मग गेल्या सोमवारी का सांगितलं नाही, तुम्ही तेव्हा सांगावं की एक तर मग रोज बुडाला काम बुडालं, मी डबल येता आलो तेव्हा नाथबाबाने सांगितलं लक्षात घ्या, याच्या आधी तुम्ही स्वतःच गुळ खात होतो. म्हणजे आधी मी स्वतःचा गुळ खाणं बंद केला तेव्हा मला सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता मी मला सांगायला मग जे बरोबर साधूचा मोह जात आपला जाईल का? नाही जात. म्हणून मला काय सांगायचं आहे, तुम्ही गुरु कोणालाही करा, कोणालाही शरण जा, कोणाच्याही संगीत जा, फक्त निका आहे का पहा. लक्षात घ्या का पाहायचं आहे, कारण आपण संगीत जाण्याचं कारण आहे की आपलं काहीतरी चांगलं व्हावं ना. दुसरं कारण काय, आपलं चांगलं व्हावं, आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावं, आपण परमार्थामध्ये आपला परमार्थ पूर्ण पोहोचला पाहिजे. पूर्ण नाही झाला पाहिजे असे सगुरु करायचा की नाही. काय तर गुरु करण्याचे अनेक प्रकार आहेत. बरेच जण हाता केला म्हणजे आता गुरुपौर्णिमाचे मला त्याचा काही संबंध नाही, गुरु त्यासाठी नाही. लक्षात घ्या त्याचं काय सांगितलं, तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक चिंतत
तटा दोन या मळकटा बुद्धीचा तिने म्हणजे गुरु महाराजाला शरण जायचं आहे आणि त्याला गेल्यानंतर आपल्या संपूर्ण बुद्धीचा मळ आणला पाहिजे. कारण बुद्धीला मळ आहे, चित्त हे मलिन आहे. चित्ताला 3 दोष सांगितले, विक्षोभ दोष, आवरण दोष आणि मल दोष. मग या तिन्ही दोषांवर निवृत्ती व्हायचं का असेल तर एकमेव हे नामचिंतन आहे. मग नामचिंतन करण्यासाठी साधूची कृपा फार महत्वाची आहे. कृपा हे 5 सांगितल्या: आत्मकृपा, देवकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा. कारण कृपा प्रत्येक जीवाला कृपा लागते. क्षेत्र कोणतंही राहू द्या, प्रत्येक क्षेत्रात जर आपल्याला प्रगती करायची असेल, आपल्याला जर प्रयत्नशील राहायचं असेल तर कृपा महत्वाची आहे. अन्यथा काय होते, प्रयत्न आपण करतो पण प्रयत्नाला फळ मिळत नाही. पण कृपा जर कोणा साधूची असेल आपल्यावर, एखाद्या संतांची, एखाद्या महात्म्याची जर असेल तर आपला केलं कोणतंही कार्य करा, त्या कार्यसिद्धीला पाहून पूर्ण केला म्हणूनच पूर्ण करण्याचं सामर्थ्य साधू म्हणजे. मग आपल्या बुद्धीचा मळ धुण्यासाठी आपल्याला साधूच्या, संतांच्या, गुरुच्या संगतीत जाणं फार महत्वाचं आहे. तुम्ही सगळे लोक यापेक्षा मोठे आत्मज्ञानी आहे. परिसरामध्ये तुम्ही सर्व आता पाहता की नाही. मग आपलं निज कल्याण व्हावं कोणाला वाटत नाही, पण आपल्याला आपलं कल्याण म्हणजे काहीच माहित नाही. बरोबर, मोक्ष प्रत्येकाला अपेक्षित आहे, पण मोक्ष म्हणजे काय माहित आहे का? मोक्ष नाम प्रत्येकाला आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे. सर्वकथा, सर्वपथा, स्वरूपता आणि साहित्य 4 मुक्त्या. मुक्त्याचे नाव आहे म्हणत, पण मला हे केलं नाही हेच मुक्ती मिळते माहिती आहे का आपल्याला? कारण या ज्ञानेश्वरीमध्ये आमचं आता रोजचा विषय ते चालू नाही का भागवतात्मचा. कारण साधूचे लक्षण सांगितले, गुरु म्हणजे ज्ञान, दहाव्या अध्यायात ज्ञान ते आत्मदर्शन. गुरु म्हणजे शरीर नाही, गुरु म्हणजे ज्ञान आहे. या गुरुपासून त्या श्री गुरुची कृपा तुमच्या अंतर झाली पाहिजे. श्री गुरु म्हणजे काय? श्री गुरु म्हणजे साक्षात देव, सद्गुरु सारिका आस्था पाठी लागा. श्री गुरु, सद्गुरु आणि गुरु म्हणजे शरीर आहे आणि या गुरु म्हणजे ज्ञान आहे. शरीराचा आणि गुरुचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आता बरेच आपण गुरुची सेवा करायची, हातपाय दाबणं म्हणजे गुरुची सेवा नाही. याचा आणि त्या सेवेचा काही संबंध नाही. बुवा आम्ही आता महाराजाला दक्षिणा नाही दिली आमच्या गुरुला म्हणजे सेवा झाली का? नाही. आम्ही आमच्या गुरुला बुवा घरी नेऊन गेलो, कपडे घेतले, जेवाय चांगलं केलं, दक्षिणा घरी गेली, सेवा झाली का? नाही. सेवा म्हणजे काय? हे गुरुनं सांगितलं त्या मार्गावर जाणे त्याला म्हणजे सेवा म्हणून. कारण कितीतरी चांगलं खाल्लं त्याची भूक काही कालापर्यंत राहणार आहे ना. आता आपण रात्री सर्व लोक जेवलो, आता येताना काही फळ किंवा काही वेगळे फळ मिळत नाही. बरोबर, आता भूक लागली नाही पडते का? म्हणजे रात्री गेलो आता राहिले का आपल्याला नाही. पण आता घरात गेला संध्याकाळी लागते करावं लागते गावात, कारण भूक राहत नाही ना. म्हणजे ही झाली सेवा महत्वाची. हे सेवा नाही. सेवा काच्यामध्ये मोडल्या जाते की जे ज्ञानगा बरवे जरी मनी आणावे आणि सर्व सुया भजावे संताशी. की जे गुरुनं दावलेला रस्ता आहे, मार्ग आहे, त्या मार्गाने गेलं म्हणजे गुरुची सेवा झाली. बाकीची सेवा नाही. हे सेवा शास्त्राला मान्य आहे. कारण हे सेवा शरीराची कामी आहे का? नाही. आता पाय दावले म्हणजे दुखणार नाहीत का? सहज एका खंड्यात दुखणार. हे सेवा मोडत नाही. हे भाव झाला, हे प्रेम झाला, हे जिव्हाळा झाला, ते वेगळं झालं ना. पण सेवा हा वेगळी आहे. सेवेचा भाव याच्यामध्ये मोडला जात नाही. म्हणून आपल्या तरी गुरु दाबल्या वाटा तिने विवेक देतो तथा दुनिया मळकटा बुद्धीचा तिने. आपल्या बुद्धीचा मळ धुयाचा. बुद्धीला मळ आहे का? हो ना. कारण बुद्धी काय सांगितलं? दुर्बुद्धी ते म्हणा आणि खरा नको जे नाराय. आपल्या बुद्धीला काय सांगितलं की माझ्या बुद्धीला वाईट येऊ देऊ नको, नाही का? कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही. आणि एका केशव राजे सकळ सिद्धी हरिपटाने सांगितलं म्हणजे बुद्धीचे वैभव. कारण या बुद्धीत जे आलं बुद्धीच्या वैभवामुळे तुमचं चांगलं किंवा वाईट होणार. कारण बुद्धी माणसाला वाईटही घडवते आणि चांगलंही घडवते. पण मी नेहमी सांगत असतो विचारसागर, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी, गाथा यापेक्षा महत्वाचा हरिपाठच वाचा. कारण 28 अभंगामध्ये मुक्त्याही सांगितल्या, माणसाचं जीवनही चांगलं, भगवंतावर प्रेमही चांगलं, विश्वासही चांगला, निष्ठाही सांगितले. आणि त्या 28 अभंगापासून आपला उद्धार सुद्धा होणार आहे.
आणि एक एक नारोबारांना फक्त हरिपाठ आपल्यासाठीच केला की सगळ्या सामान्य जीवाला कळण्यासाठी. आता ज्ञानेश्वरी कळलं असं काय आहे का आपल्याला? आता मलाच कळत नाही ज्ञानेश्वरी, कळते का? नाही कळत, बरोबर आहे. अमृतानुभव कळत नाही. विचार सागरचा ग्रंथ असा आहे की आधी कुणाच्या मुखातून ऐकून घेतलेले सांगण्याचा अधिकार सुद्धा नाही. अमृतानुभव तेच आहे. मग आपल्याला सर्वसामान्य कळण्यासाठी 28 अभंगाचा हरिपाठ आहे. तुम्ही हरिपाठाचा कोणताही अभंग काढा, संतांचे संगते आणि आकलावा श्रीपती रे, रामकृष्ण वाचा भावा आणि आत्माधो शिवाचा. मग त्या भगवंताची आपल्यावर कृपा होण्यासाठी आणि कुण्याही पुराणामध्ये 18ही पुराणात काय सांगितलं की माझं नाव देवाला सुद्धा भगवंताला सांगितलं ते उद्धवा, अरे माझं नाव सहज तरी जमलं जाणीव नेणीव आणि हरी उच्चारण बाई मोक्ष जा. आज आता आज आम्ही गरुड पुराण वाचलं. गरुड पुराणाने सांगितलं कसंही जरी नाव घेतलं, जाणीवपूर्वक घेतलं, सहज तरी मला पण यापर्यंत नाव बाकीच्या क्रियाच नाही. आणि सगळं हरिपाठाने सांगितलं. हरिपाठाचं लोकच म्हणलं तर हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना. आणि हरिपाठाचा अभंग कोणता अभंग 4 चरणाचा असो कोणता 5चा असो, पण त्याचं लोकपदाचं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आपल्याला माहिती नाही गेला. आता बरेच कीर्तनकार अभंग घेतात पण हरिपाठाला हरिमुखी म्हणत नाही. त्याचा तो स्टेजाला माहीत नसतं ना अंदाजी. सगळं सगळ्याला माहित होते असा तर काय भाग नाही. बरं, कारण माणूस हा जन्म विद्यार्थी आहे, ज्ञानी कोणी नाही. म्हणून फक्त एकच करायचं आपल्याला की तुम्ही आम्ही ज्ञानी होण्यापेक्षा भाविक भक्त होणं महत्वाचं आहे. ज्ञानी होण्याला काय होईल? नवल अंगाराची पोटी विशेष लागे अज्ञाना पाठी झोबे अज्ञानाच्या कंठी नाना संकटी करून या. पण जर भाविक झालं तर आपल्याला झालं कळत नाही तरी आपले चुकले, आपलं स्वरूपात कमी जरी चुकलं तरी भक्ताला सर्वच महत्वाचं. पण त्या भक्ताचा भगवंताला भाव लागते, भाव फार महत्वाचा. माणसं नियम सांगाय सोपं आहे पण वागण्यासाठी फार आवड. नियम कोणा सांगाव? नियम सांगण्याचा अधिकार कोणाला की जो माणूस स्वतः नियमात वागतो त्याला सांगायचा अधिकार, बरोबर आहे. आता आपणच नियमात नाही तर नियम सांगायचं काम. नियम लागलं नित्य नियमन आम्ही तो प्राणी लक्ष्मी वल्लभ जो स्वतः नियमात आहे त्याला जो भगवंत साक्षात आहे ना. मग आपण नियमपूर्वक वागलो तरच आम्हाला भगवंताची प्राप्ती होते, अन्य जावत नाही. मग भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आपण नियमात वागण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचा मार्गदर्शन होण्याची संगत. त्यासाठी गुरु काय सांगितलं? गुरु तरी गुरु दाविलं वाटा. मग सांगलेल्या गुरुच्या हात खरगालेला धरले आणि एक एक पाऊल पुढे आपण टाकले. कोणता मनावर नाही बरं, त्याच्या आज्ञेनुसार मनावर नाही. कारण हरिपाठ डबल सांगितलं मनोमार्ग गेला तो ते हरिपाठी सर्वाला मनानं नाही. तुम्ही मनाला किती ज्ञान यायला महत्व नाही. मनानं जमत नाही. सर्व मला राव सगळंच मला माहित आहे पण मनानं जमत, कारण मनाची भक्ती पूर्णतेला पोहोचत नाही. गुरुनं चुकीचं जरी सांगलं तरी त्याच्या अगोदर विश्वास ठेवला तर आपला कर्णोपाय होते. साधूपद झाला तो आणि ठाईचा मुरला. म्हणून साधूचा बोध होणं फार महत्वाचं आहे. बोध का होणं महत्वाचं आहे? कारण आपल्या बुद्धीमध्ये विकल्प फार महत्वाचा. विकल्प, संकल्प, विकल्प आणि विकल्पामुळे सगळं रामायण घडलं की नाही. विकल्पामुळं रामायण घडलं. मग आपल्या बुद्धीला, मनाला, चित्ताला विकल्प येऊ नये. आपला परमार्थ आणि संसार दोन्ही पूर्णतेला पोहोचले पाहिजे. मग संसारही पूर्णतेला पोहोचला पाहिजे आणि परमार्थही. मग संसार पोहोचत नाही का? सोपा करीत आहे की सगळ्या संतांनी परपंच केला पण परपंच करण्याला काय केलं? फक्त परपंच दाखवण्यापुरता केला. आसोनी संसारी जीव करी आणि वेदशास्त्र बाह्य सदा किंवा संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे. वेळा फक्त संसार हा दाखवण्यापुरता केला पण संसारात सुद्धा त्याने परमार्थ केला. तुम्हा आम्हालाही परमार्थ करायचा. कळत त्या कळत श्रीमंत महाराज यांच्या आपल्या सर्वांना सुरू झाले. त्यांची कृपा सर्वावर आपल्याला बाहेर होण्यासाठी आपल्या नित्य नेमानं त्याचं दर्शन, संगर, उपासना, धारणा, साधना फार महत्वाची आहे. कारण कळत न कळत आपण एक एक त्याच्या गुरुच्या आशीर्वादामुळे आता जप सुरू केला आपण चातुर्मासाने, बरोबर. आता एकटा आपण जपू.